नमस्कार मित्रांनो, राजमुद्रा अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण जी मानवी संसाधन विकास आणि मानवी हक्क या विषयाची लेक्चर सिरीज सुरू केली आहे, त्याच्यामधील आपण मानव संसाधन विकास या भागातील पहिले लेक्चर म्हणजेच भारतातील मानव संसाधन विकास हे सुरू केलं आहे. त्याच्यातील पहिला भाग आपण अपलोड केला आहे. आजपासून आपण दुसरा भाग सुरू करत आहोत. याच्यामध्ये आपण मनुष्यबळ विकासात कार्यरत असलेल्या महत्त्वाच्या स्वयंसेवी संस्था कोणत्या होत्या ते बघूया. सुरुवातीला आपण राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद याच्याविषयी माहिती बघूया. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद म्हणजेच नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग म्हणजेच NCERT याची स्थापना कधी झाली तर 1 सप्टेंबर 1961ला. याची स्थापना 1860च्या सोसायटी रजिस्ट्रेशन ॲक्ट अंतर्गत झाली. NCERTचं मुख्यालय कुठे आहे तर नवी दिल्ली येथे आहे. आणि याचं ब्रीदवाक्य काय तर विद्या अमृत मश्नुते म्हणजेच लाईफ इटर्नल थ्रू लर्निंग हे NCERTचं ब्रीदवाक्य. तर NCERTची स्थापना ही 7 संस्थांची एकत्रित करून करण्यात आली होती. तर त्या 7 संस्था कोणकोणत्या होत्या तर पहिली संस्था आहे सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन, दुसरी संस्था आहे सेंट्रल ब्युरो ऑफ टेक्स्ट बुक रिसर्च, तिसरी संस्था आहे सेंट्रल ब्युरो ऑफ एज्युकेशनल अँड वोकेशनल गायडन्स, चौथी संस्था आहे डायरेक्टरेट ऑफ एक्सटेन्शन प्रोग्राम्स ऑफ सेकंडरी एज्युकेशन, पाचवी संस्था आहे नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर बेसिक एज्युकेशन, सहावी संस्था आहे नॅशनल फंडामेंटल एज्युकेशनल सेंटर, सातवी संस्था आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑडिओ व्हिज्युअल एज्युकेशन. या 7 संस्थांचे एकत्रीकरण करून NCERT ही संस्था सुरू करण्यात आली. त्याच्यामधील जी पाचवी संस्था आहे डायरेक्टरेट ऑफ एक्सटेन्शन प्रोग्राम्स ऑफ सेकंडरी एज्युकेशन ही संस्था 1955ला जी ऑल इंडिया काउन्सिल फॉर सेकंडरी एज्युकेशन ही संस्था स्थापन करण्यात आली होती. याच्या जागी डायरेक्टरेट ऑफ एक्सटेन्शन प्रोग्राम्स ऑफ सेकंडरी एज्युकेशन ही 1958ला स्थापन करण्यात आली. तर NCERTचे घटक कोणकोणते ते बघा. शालेय शिक्षणाच्या गुणात्मक विकासासाठी शैक्षणिक व तांत्रिक मदत करण्यासाठी कोणकोणते घटक NCERT अंतर्गत कार्यरत आहेत त्यामध्ये 4 घटक आहेत. त्यातील पहिला घटक आहे राष्ट्रीय शिक्षण संस्था NIE. याची स्थापना कुठे झाली तर नवी दिल्लीला 1961ला. दुसरा घटक आहे केंद्रीय शैक्षणिक तंत्रज्ञान संस्था म्हणजे CIET. याची स्थापना कुठे झाली नवी दिल्लीला 1984ला. तिसरी संस्था कोणती आहे तर पंडित सुंदरलाल शर्मा केंद्रीय व्यावसायिक शिक्षण संस्था म्हणजे CIVA. याची स्थापना कुठे झाली तर भोपाळला कधी 1993ला. 4 घटकमधल्या 3 पहिल्या संस्था कोणत्या राष्ट्रीय शिक्षण संस्था याची स्थापना नवी दिल्ली येथे 1961ला. दुसरी संस्था केंद्रीय शैक्षणिक तंत्रज्ञान संस्था याची स्थापना नवी दिल्ली येथे 1984ला. तिसरी संस्था पंडित सुंदरलाल शर्मा केंद्रीय व्यावसायिक शिक्षण संस्था याची स्थापना भोपाळमध्ये 1993ला. आणि चौथी संस्था कोणती आहे तर प्रादेशिक शिक्षण संस्था. या प्रादेशिक शिक्षण संस्था कुठे कुठे आहेत तर उत्तर विभागात, पश्चिम विभागात, दक्षिण विभागात, पूर्व विभागात आणि उत्तर पूर्व विभागात. उत्तर विभागात कुठे तर अजमेर येथे, पश्चिम विभागात भोपाळ येथे, दक्षिण विभागात म्हैसूर येथे, पूर्व विभागात भुवनेश्वर येथे, उत्तर पूर्व विभागात शिलाँग येथे. म्हणजे हे लक्षात कसं ठेवायचं तर AMBBS म्हणजेच A म्हणजे अजमेर, B म्हणजे भोपाळ, M म्हणजे म्हैसूर, B म्हणजे भोपाळ, B म्हणजे भुवनेश्वर आणि S म्हणजे शिलाँग. AMBBS येथे NCERTचे प्रादेशिक शिक्षण संस्था कार्यरत होत्या. 5 प्रादेशिक शिक्षण संस्था NCERTच्या कार्यरत आहेत. घटक संस्थांमध्ये NCERTच्या घटकमध्ये 3 महत्त्वाच्या संस्था आहेत. त्याची NIE, CIET आणि CIVE या 3 संस्था कार्यरत आहेत. तर NCERTचे कार्य काय काय होते तर पहिलं कार्य आहे शालेय शिक्षणाशी निगडीत क्षेत्रांमध्ये संशोधन करणे, प्रोत्साहन देणे आणि समन्वय करणे. दुसरं कार्य आहे मॉडेल पाठ्यपुस्तके तयार करणे, तसेच जनरल्स, शैक्षणिक उपकरणे, डिजिटल साहित्य तयार करणे हे दुसरं कार्य होतं. तिसरं कार्य काय तर प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकरणाच्या उद्दिष्टांसाठी एक नोडल एजन्सी म्हणून काम करणे. चौथं कार्य काय होतं तर शालेय शिक्षणाच्या क्षेत्रात इतर देशांबरोबर द्विपक्षीय सांस्कृतिक विनिमय कार्यक्रमांसाठी NCERT एक कार्यान्वयन संस्था होती. 5वं कार्य काय आहे तर NCERT ही विकसनशील देशातील शैक्षणिक कर्मचाऱ्यांना विविध प्रशिक्षण सुविधा पुरवते. 6वं कार्य काय तर शालेय व शिक्षणाबाबत सर्व शाखांसंबंधित संशोधन हाती घेणे हे NCERTचं कार्य होतं. NCERT कोणकोणत्या टप्प्यावर कार्य करते म्हणजे कोणकोणत्या गटातील विद्यार्थ्यांना शिकवते तर NCERT मार्फत लहानपणीचे बालसंगोपन, शिक्षण, प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण, शिक्षकांचे प्रशिक्षण, शिक्षकांच्या प्रशिक्षणामध्ये प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, व्यावसायिक, तांत्रिक शिक्षण, परीक्षा सुधारणा, शैक्षणिक तंत्रज्ञान, पर्यावरणीय शिक्षण, लोकसंख्या शिक्षण इत्यादी शिक्षणाचे घटक परिषदेच्या कार्यामध्ये समाविष्ट आहेत. तर NCERT अंतर्गत कोणकोणते कार्यक्रम राबवले जातात तर ते अभ्यासूया. NCERT राबवला जाणारा पहिला कार्यक्रम आहे राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा, नॅशनल टॅलेंट सर्च एक्झाम.
याची सुरुवात कधी झाली होती तर 1963ला नॅशनल टॅलेंट सर्च एक्झामची सुरुवात झाली होती. याची पहिल्या वर्षी सुरुवात दिल्लीतील 11वीच्या विद्यार्थ्यांसाठी राबवली गेली होती. 1964 पासून सर्व केंद्रशासित प्रदेश व राज्यांसाठी ही शोध परीक्षा सुरू करण्यात आली. 1976 पर्यंत सामान्य विज्ञानाचा समावेश असणारी ही परीक्षा होती. 1976 पासून समाजशास्त्र, अभियांत्रिकी तसेच वैद्यकीय विषयांसाठी ही परीक्षा घेतली जाऊ लागली. 1976 पर्यंत कशासाठी? सामान्य विज्ञानाचा समावेश असणारी ही परीक्षा होती. 1976 पासून समाजशास्त्र, अभियांत्रिकी तसेच वैद्यकीय विषयांसाठी नॅशनल टॅलेंट सर्च एक्झाम NTSC ही एक्झाम जाऊ लागली. नॅशनल सायन्स टॅलेंट सर्च एक्झाम असे नाव असणारी ही परीक्षा आता NTSS या नावाने घेतली जाऊ लागली. सध्याच्या परीक्षेचे स्वरूप काय आहे तर वस्तुनिष्ठ परीक्षा, मेंटल ॲबिलिटी टेस्ट आणि स्कॉलरशिप ॲप्टिट्यूड टेस्ट, त्यानंतर मुलाखत असते. एकत्रित गुणांची बेरीज करून निकाल जाहीर करतात. NTSC 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येते. आता सध्या NTSC 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येते. राष्ट्रीय शैक्षणिक सर्वे घेण्याचे काम NCERT करते. त्यासाठी मिनिस्ट्री ऑफ HRD, NCERT आणि NIC या 3 संस्था एकत्रितपणे काम करतात. HRD राष्ट्रीय शैक्षणिक सर्वे, NCERTचा दुसरं कार्यक्रम कोणता राबवते तर राष्ट्रीय शैक्षणिक सर्वे घेण्याचं काम NCERT करते. राष्ट्रीय शैक्षणिक सर्वे घेण्यामध्ये कोणकोणत्या घटक संस्था सहभागी आहेत तर मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, दुसरी NCERT आणि तिसरी नॅशनल इन्फॉर्मॅटिक्स सेंटर या 3 संस्था एकत्रितपणे राष्ट्रीय शैक्षणिक सर्वे घेतात. तिसरं कार्यक्रम कोणता NCERT राबवला जातो तो तिसरा कार्यक्रम आहे जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय विज्ञान, गणित आणि पर्यावरण प्रदर्शन कार्यक्रम. याची सुरुवात 1971 पासून NCERT आणि UGC यांनी एकत्रितरित्या सुरू केली होती. परंतु 1 वर्षानंतर फक्त NCERT हा कार्यक्रम राबवते. म्हणजे सध्या फक्त NCERT हा जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय विज्ञान, गणित आणि पर्यावरण प्रदर्शन कार्यक्रम राबवते. 1988 साली या कार्यक्रमात जवाहरलाल नेहरू यांचे नाव देण्यात आले. आता चौथा कार्यक्रम काय तर ऑल इंडिया स्कूल एज्युकेशन सर्वे. NCERTचा चौथा कार्यक्रम कोणता आहे तर ऑल इंडिया स्कूल एज्युकेशन सर्वे. हा सर्वे कोण प्रकाशित करतं तर मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, NCERT आणि नॅशनल इन्फॉर्मॅटिक्स सेंटर या 3 संस्था मिळून ऑल इंडिया स्कूल एज्युकेशन सर्वे प्रकाशित करतात. याचा उद्देश काय तर प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावरील सर्व विद्यार्थ्यांची नोंद ठेवणे, तसेच पायाभूत सुविधांची आवश्यकता तपासणे, वर्गानुसार विद्यार्थ्यांची संख्येची नोंद घेणे इत्यादी कामं ऑल इंडिया स्कूल एज्युकेशन सर्वेची आहे. 5वा कार्यक्रम कोणता NCERT अंतर्गत तर कलाउत्सव. यामध्ये काय आहे तर यात 9वी ते 12वी मुले भाग घेऊ शकतात. फक्त सरकारी आणि निधी मिळणाऱ्या शाळांसाठी हा कला उत्सव साजरा केला जातो. 6वा कार्यक्रम कोणता राबवला जातो तर किशोरवयीन शिक्षण कार्यक्रम म्हणजेच अडोलसंट एज्युकेशन प्रोग्राम. याची सुरुवात कोणी केली तर NCERT आणि युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड UNPF याद्वारे हा किशोरवयीन शिक्षण कार्यक्रम राबवला जातो. याची सुरुवात कधी झाली तर 2005ला झाली. NCERT अंतर्गत 2006 पासून त्यांच्या संयुक्त भागीदारीतून राबवला जातो. याचा उद्देश काय तर HIV आणि एड्सची नव्याने लागण न होऊ देणे, लैंगिक शिक्षण पुरवणे, सुरक्षित वातावरण तयार करणे ही उद्दिष्टे किशोरवयीन शिक्षण कार्यक्रमाची आहेत. आता आपण केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाबद्दल माहिती बघूया. ही एक दुसरी स्वायत्त संस्था आहे. शिक्षणासंबंधात काम करणारी, मानवी संसाधन विकासाच्या मध्ये भर घालणारी दुसरी स्वायत्त संस्था आहे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ, सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन. ची स्थापना कशी झाली तर 1921 मध्ये उत्तर प्रदेश बोर्ड ऑफ हाय स्कूल अँड इंटरमिडिएट एज्युकेशन हे भारतातील पहिले शिक्षण बोर्ड स्थापन करण्यात आले होते. त्याच्या कार्यक्षेत्रात कोण कोण होतं तर राजपुताना, मध्य भारत आणि ग्वाल्हेर हे होते. 1929 मध्ये अजमेर, मारवाड, मध्य भारत, ग्वाल्हेर यांच्यासाठी एक संयुक्त मंडळ बोर्ड ऑफ हायस्कूल अँड इंटरमिडिएट एज्युकेशन राजपुताना या नावाने स्थापन करण्यात आले. पुढे त्याचे कार्यक्षेत्र अजमेर, भोपाळ, विंध्य प्रदेश यांच्यापुरते मर्यादित ठेवण्यात आले. 1952 मध्ये त्याचेच रूपांतर CBSE मध्ये झाले. म्हणजे CBSEची अधिकृत घोषणा 1952ला झाली. CBSEचे कार्य काय तर परीक्षा आणि मूल्यांकन. कोणकोणती परीक्षा आणि मूल्यांकने घेतली जातात तर शालेय परीक्षामध्ये CBSE काय करते तर 6वी आणि 9वी मध्ये प्रवेशासाठी जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी ही परीक्षा CBSE घेते. तसेच 10वीची परीक्षा, 12वीची परीक्षा सुद्धा CBSE घेते. पुढच्या परीक्षा कोणत्या तर व्यावसायिक कोर्सेससाठी प्रवेश परीक्षा. त्याच्यामध्ये कोणत्या ऑल इंडिया प्री मेडिकल टेस्ट म्हणजेच AIPMT, वैद्यक व दंतवैद्यक पदवी कोर्सेससाठी. दुसरी परीक्षा कोणती तर जॉईंट एंट्रन्स एक्झामिनेशन JEE ही इंजिनिअरिंगच्या पदवी कोर्सेससाठी. तिसरी परीक्षा आहे नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट म्हणजेच NET. या 3 परीक्षा व्यावसायिक कोर्सेस प्रवेश परीक्षा CBSE कंडक्ट करते. पुढचं काम काय तर मूल्यांकन. यामध्ये प्रगती
विश्लेषण चाचणी, बोलण्याच्या व ऐकण्याच्या कौशल्यांचे मूल्यांकन CBSE करते. इतर कोणतं काम आहे तर सेंट्रल टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट CTET हे आणि 14 सेंट्रल टिबेटी शाळा यांचा यामध्ये समावेश करण्यात येतो. CBSEची ही कार्य आहे. तर पुढची संस्था कोणती आहे तर पुढची स्वायत्त संस्था मानवी संसाधन विकासामध्ये काम करणारी कोणती आहे तर राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशासन विद्यापीठ. राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशासन विद्यापीठ म्हणजे नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ एज्युकेशन प्लॅनिंग अँड ॲडमिनिस्ट्रेशन NUEPA. याचा आता इतिहास कसा आहे तर 1962ला युनेस्कोने शैक्षणिक नियोजनकार व प्रशासकांसाठी आशियाई प्रादेशिक केंद्र स्थापन केले होते. 1962ला युनेस्कोने शैक्षणिक नियोजनकार व प्रशासकांसाठी आशियाई प्रादेशिक केंद्र स्थापन केले होते. 1969 साली यास भारत सरकारने ताब्यात घेतले. जे 1962ला युनेस्कोने आशियाई प्रादेशिक केंद्र स्थापन केले होतं ते 1969ला भारत सरकारने ताब्यात घेतले आणि त्याचं नामकरण शैक्षणिक नियोजनकार व प्रशासकांसाठी राष्ट्रीय स्टाफ कॉलेज असे केले. त्यानंतर 10 वर्षांनी त्याचं नाव 1979 साली राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन अँड प्लॅनिंग अँड ॲडमिनिस्ट्रेशन असे नाव त्याला दिले गेले. 2006 साली यास अभिमत विद्यापीठाचा म्हणजे डीम्ड युनिव्हर्सिटीचा दर्जा भेटला. 1962ला युनेस्कोने आशियाई प्रादेशिक केंद्र म्हणून स्थापन केले. 1969ला भारत सरकारने ताब्यात घेऊन त्याचं नामकरण शैक्षणिक नियोजनकार व प्रशासकांसाठी राष्ट्रीय स्टाफ कॉलेज असे केले. 1979 साली त्याचं नामकरण राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था असे झाले. 2006 साली याला अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळाला. बाकी सर्व केंद्रीय विद्यापीठांसारखीच NUEPAचे व्यवस्थापन केंद्र सरकारच करते. विद्यापीठाचा दृष्टिकोन काय तर ज्ञानाच्या प्रगतीतून मानवी शिक्षित समाजाची निर्मिती करणे हा NUEPAचा दृष्टिकोन आहे. या विद्यापीठाला पदवी प्रदान करण्याचा अधिकार आहे. आज हे विद्यापीठ दक्षिण आशियातील शैक्षणिक नियोजनकार व व्यवस्थापन क्षेत्रात संशोधन व क्षमतावान नियोजन कार्य करणारी प्रमुख संस्था आहे. या अंतर्गत आंतर विद्याशाखीय सामाजिक विज्ञानाच्या दृष्टिकोनातून शैक्षणिक धोरण, नियोजन व प्रशासन क्षेत्रात MPhil, PhD तसेच अंशकालीन PhD कार्यक्रम उपलब्ध करून दिले जातात. ऑल इंडिया सर्वे ऑफ हायर एज्युकेशनचे काम ही संस्था करते. ऑल इंडिया सर्वे ऑफ हायर एज्युकेशनचे काम ही संस्था करते. शाळा सिद्धी हा कार्यक्रम याच्यामार्फत राबवला जातो. स्कूल स्टँडर्ड अँड इव्हॉल्युशन फ्रेमवर्क हे वेब पोर्टल NIEPA यांनी विकसित केले असून शाळांना त्यांच्या प्रगतीचे अवलोकन करण्यासाठी हे पोर्टल उपयुक्त ठरते. तर थोडक्यात काय तर 1962ला युनेस्कोने आशियाई प्रादेशिक केंद्र म्हणून स्थापना केली होती. 1969ला भारत सरकारने ताब्यात घेऊन त्याला राष्ट्रीय स्टाफ कॉलेज असे केले. 1979ला त्याचं नामकरण राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था असे झाले. 2006 साली डीम्ड युनिव्हर्सिटीचा दर्जा मिळाला. या संस्थेला पदवी प्रदान करण्याचा अधिकार आहे. या संस्थेमार्फत शाळा सिद्धी हे पोर्टल चालू केले जाते. तसेच ऑल इंडिया सर्वे ऑफ हायर एज्युकेशनचे काम सुद्धा ही संस्था पाहते. पुढचं स्वायत्त संस्था आहे विद्यापीठ अनुदान आयोग, युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन. याची पार्श्वभूमी कशी आहे तर 1944च्या सार्जंट अहवालानुसार अलीगड, बनारस व नवी दिल्ली या विद्यापीठांचे नियमन करण्यासाठी 1945मध्ये विद्यापीठ अनुदान समिती स्थापन झाली होती. 1944चा जो सार्जंट अहवाल होता त्यानुसार अलीगड, बनारस आणि नवी दिल्ली ABD या विद्यापीठांचे नियमन करण्यासाठी 1945मध्ये विद्यापीठ अनुदान समिती स्थापन करण्यात आली. 1947ला या समितीला सर्व विद्यापीठांवर नियंत्रणाचे अधिकार मिळाले. 1948ला विद्यापीठ शिक्षण आयोग नेमण्यात आला. त्याचे अध्यक्ष कोण होते तर 1948ला जो विद्यापीठ शिक्षण आयोग नेमला होता त्याचे अध्यक्ष होते डॉक्टर S राधाकृष्णन. यांनी शिफारस काय केली होती तर इंग्लंडमधील विद्यापीठ अनुदान आयोगाच्या धर्तीवर भारतातही असा आयोग स्थापन करण्यात आला. 1953ला विद्यापीठ अनुदान आयोगाची स्थापना करण्यात आली. त्यावेळी शिक्षण मंत्री कोण होते तर मौलाना अबुल कलाम आझाद. 1953ला जो विद्यापीठ अनुदान आयोग स्थापन झाला होता त्याला 1956 साली वैधानिक दर्जा देण्यात आला. त्याचं मुख्यालय कुठे आहे तर नवी दिल्ली येथे. प्रादेशिक कार्यालये 6 ठिकाणी कार्यरत आहेत. कुठे कुठे तर पुणे, हैदराबाद, कोलकाता, भोपाळ, गुवाहाटी आणि बंगळुरू या ठिकाणी याची प्रादेशिक कार्यालये कार्यरत आहेत. याचा मोटो काय आहे तर ज्ञान विज्ञान विमुक्त हा UGCचा मोठो आहे म्हणजेच नॉलेज लिबरेट्स हा UGCचा मोठो आहे. याचं घोषवाक्य काय तर सर्वांना गुणात्मक उच्च शिक्षण हे UGCचं घोषवाक्य. ही देशातील एकमेव अनुदान देणारी संस्था आहे. तिचे 2 मुख्य कार्य कोणते तर निधी पुरवठा करणे आणि उच्च शिक्षण संस्थांमध्ये समन्वय साधणे, मानकांचे निर्धारण आणि देखभाल करणे हे UGCचे मुख्य कार्य आहे. तर
याची पार्श्वभूमी कशी आहे? 1944च्या सार्जंट अहवालानुसार 1945मध्ये विद्यापीठ अनुदान समिती स्थापन करण्यात आली. 1947ला या समितीला सर्व विद्यापीठावर नियंत्रणाचे अधिकार मिळाले. 1948मध्ये विद्यापीठ शिक्षण आयोग एस राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली नेमला. यांच्या शिफारशीनुसार इंग्लंडमधील विद्यापीठ अनुदान आयोगाच्या धर्तीवर भारतामध्ये 1953ला विद्यापीठ अनुदान आयोगाची स्थापना झाली. 1956 साली यास वैधानिक दर्जा मिळाला. याचे मुख्यालय नवी दिल्ली येथे. मोठो ज्ञान विज्ञान विमुक्ती ही देशातील एकमेव अनुदान देणारी संस्था. याची दोन प्रमुख कार्य निधी पुरवठा करणे आणि दुसरं कार्य काय तर उच्च शिक्षण संस्थांमध्ये समन्वय साधणे, मानकांचे निर्धारण करणे आणि देखभाल करणे. इतर कार्य काय तर विद्यापीठ शिक्षण सुधारण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांबाबत केंद्र व राज्य सरकारांना सल्ला देणे, तसेच विद्यापीठ उच्च शिक्षणाचा दर्जा व त्यासाठी उपलब्ध सोयी सुविधा यांच्या समन्वयाबाबत केंद्र शासनाला सल्ला देणे, आवश्यकता भासल्यास कारवाई करणे. सल्ला देण्याचं शिक्षणासंबंधी हे कार्य UGCचे आहे. विद्यापीठांना अनुदान देण्यासाठी केंद्राला शिफारस करणे. विद्यापीठांना अनुदान देण्यासाठी केंद्राला शिफारस कोण करतात तर UGC. उच्च शिक्षणाच्या नियोजनासंदर्भात प्रस्ताव तयार करणे. चौथं कार्य काय तर नवीन विद्यापीठांच्या स्थापनेबाबत अहवाल देणे. पाचवं कार्य काय तर आयोगाकडे उपलब्ध असलेला निधी विद्यापीठांना वाटप करणे. सहावं कार्य काय तर उच्च शिक्षण अध्यापन संशोधन व परीक्षा पद्धती याबाबत दर्जा निश्चिती व्यवस्थापन करणे. महाविद्यालय आणि विद्यापीठीय स्तरावरील शिक्षकांच्या नेमणुकीसाठी CSIR म्हणजेच काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च आणि UGC मार्फत राष्ट्रीय पात्रता परीक्षा घेतली जाते. म्हणजे UGC मार्फत नेट ही परीक्षा घेतली जाते. महाविद्यालय आणि विद्यापीठ स्तरावरील शिक्षकांच्या नेमणुकीसाठी CSIR काउन्सिल ऑफ सायंटिफिक इंडस्ट्रियल रिसर्च आणि UGC मार्फत नेट ही परीक्षा घेतली जाते. जून 2009 पासून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणाशी संबंधित सर्व शिक्षकांना नेट परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य केले. पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणाशी संबंधित सर्व शिक्षकांना नेट परीक्षा उत्तीर्ण असणे कधी अनिवार्य केले तर 2009 पासून. आता UGC मार्फत चालवले जाणारे आंतरविद्यापीठीय केंद्रे कोणते तर म्हणजेच इंटर युनिव्हर्सिटी सेंटर्स कोठे कोठे आहेत तर UGC मार्फत चालवली जाणारी पहिलं सेंटर आहे इंटर युनिव्हर्सिटी ॲक्सेलरेटर सेंटर न्यू दिल्ली येथे. दुसरं सेंटर आहे इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स IUCAA. मग ह्याचं सेंटर कुठं आहे? पुण्यामध्ये. तिसरं सेंटर कुठं आहे? इंदोरमध्ये कन्सोर्टियम फॉर सायंटिफिक रिसर्च हे इंदोरमध्ये सेंटर आहे. चौथं सेंटर नवी दिल्ली येथे कन्सोर्टियम फॉर एज्युकेशन कम्युनिकेशन हे चौथं सेंटर आहे. पाचवं सेंटर हे हैदराबादमध्ये कोणतं आहे तर इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर इंटरनॅशनल रिलेशन उस्मानिया युनिव्हर्सिटी हे हैदराबादमध्ये. सहावं सेंटर कुठं आहे तर अहमदाबादमध्ये इन्फ्लिब्ले म्हणजेच इन्फॉर्मेशन अँड लायब्ररी नेटवर्क ही UGC अंतर्गत चालू जाणारी आंतरविद्यापीठीय केंद्रे आहेत. आता आपण नॅशनल असेसमेंट अँड ॲक्रेडिटेशन काउन्सिल काय ते बघा. नॅशनल असेसमेंट अँड ॲक्रेडिटेशन काउन्सिल म्हणजेच NAAC याची स्थापना कधी झाली होती तर 1994ला. ही UGCची एक स्वायत्त संस्था आहे. याचे कार्य काय तर भारतातील विद्यापीठ आणि महाविद्यालय यांचे मूल्यांकन करणारी व पतमानांकन ठरवण्याचं ही कार्य करणारी संस्था आहे. नवीन शैक्षणिक संस्थेची NAACकडून तपासणी झाल्यास पुढील दर 5 वर्षांनी नव्याने त्याची तपासणी होते आणि नवीन संस्था स्थापन झाल्यावर पुढील 3 वर्षाच्या आत NAACकडून तपासणी होऊ शकते. म्हणजे NAACचं कार्य काय तर भारतातील विद्यापीठ आणि महाविद्यालय यांचं मूल्यांकन करणे आणि पतमानांकन ठरवणे. ही एक UGCची स्वायत्त संस्था आहे. तिची स्थापना 1994ला झाली होती. पुढची संस्था कोणती आहे तर नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क. नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क म्हणजेच NIRF. याची मानव संसाधन विकास मंत्रालयाकडून 29 सप्टेंबर 2015 रोजी घोषणा करण्यात आली होती. हे UGC अंतर्गत कार्यरत आहे. यानुसार देशातील सर्व उच्च शिक्षण पुरवणाऱ्या संस्थांची त्यांच्या गुणवत्तेनुसार क्रमवारी लावण्यात येते. तर ही क्रमवारी ठरवण्यासाठी कोणकोणते निकष आहेत तर पहिला निकष आहे टीचिंग, लर्निंग अँड रिसोर्सेस. दुसरा निकष आहे रिसर्च अँड प्रोफेशनल प्रॅक्टिसेस. तिसरा निकष आहे ग्रॅज्युएशन अँड आउटकम्स. चौथा निकष आहे आउटरीच अँड इन्क्लुझिव्हिटी. पाचवा निकष आहे परसेप्शन. घोषणा कधी झाली होती? 29 सप्टेंबर 2015 रोजी. आतापर्यंत 4 आवृत्त्या प्रकाशित झाल्या. 2016ला पहिली, 2017ला दुसरी, 2018ला तिसरी आणि 2019ला चौथी. 2015ला जरी घोषणा झाली असती तर पहिली आवृत्ती 2016ला आली, 2017ला दुसरी, 2018ला तिसरी, 2019ला चौथी. तर आता याचे 2019च्या आकडेवारीनुसार क्रमवारी कशी आहे तर ओव्हरऑल रँकिंगमध्ये पहिल्या नंबरला IIT चेन्नई म्हणजेच IIT मद्रास, 2 नंबरला IISc बेंगलोर, 3 नंबरला IIT नवी दिल्ली, 4 नंबरला IIT मुंबई आणि 5 नंबरला IIT खडगपूर. 1 नंबरला कोण आहे? IIT चेन्नई, 2 नंबरला IISc बेंगलोर, 3 नंबरला IIT दिल्ली, 4 नंबरला IIT मुंबई, 5 नंबरला IIT खडगपूर.
2018च्या क्रमवारीनुसार IISc बेंगळूर हे प्रथम स्थानावर होते, तर आता IIT मद्रास हे ओव्हरऑल रँकिंगमध्ये प्रथम स्थानावरती आहे. तर युनिव्हर्सिटीच्या रँकिंगमध्ये यांचा कोण पहिल्या स्थानावर आहे, तर IISc बेंगळूर ही संस्था युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये प्रथम स्थानावर आहे. 2 नंबरला JNU जवाहरलाल नेहरू विद्यापीठ नवी दिल्ली येथील संस्था 2 नंबरला आहे. 3 नंबरला बनारस हिंदू युनिव्हर्सिटी BHU वाराणसी येथील संस्था 3 नंबरला आहे. 4 नंबरला हैदराबाद विद्यापीठ आणि 5 नंबरला कलकत्ता विद्यापीठ. विद्यापीठांच्या क्रमवारीमध्ये 1 नंबरला IISc बेंगळूर, 2 नंबरला JNU, 3 नंबरला बनारस हिंदू युनिव्हर्सिटी, 4 नंबरला हैदराबाद विद्यापीठ, 5 नंबरला कलकत्ता विद्यापीठ. तर ओव्हरऑल रँकिंगमध्ये 1 नंबरला IIT चेन्नई, 2 नंबरला IISc बेंगळूर, 3 नंबरला IIT दिल्ली, 4 नंबरला IIT मुंबई आणि 5 नंबरला IIT खडगपूर. आता केंद्रीय विद्यापीठांसंबंधी माहिती बघूया. केंद्रीय विद्यापीठ हे सेंट्रल युनिव्हर्सिटीज ॲक्ट 2009 नुसार कार्यरत करतात. 12 डिसेंबर 2018 पर्यंत भारतात एकूण 50 केंद्रीय विद्यापीठे अस्तित्वात होती. एकही केंद्रीय विद्यापीठ नसलेले राज्य कोणतं आहे, तर गोवा. आणि सर्वात जास्त म्हणजे 5 केंद्रीय विद्यापीठ असलेले राज्य कोणते, तर दिल्ली आणि उत्तर प्रदेश. मे 2018 केंद्र सरकारने आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यात केंद्रीय विद्यापीठ स्थापनेस मंजुरी दिली. त्यानुसार 2018-19 या पहिल्या शैक्षणिक वर्षासाठी हे विद्यापीठ कार्यरत आहे. याचं नाव काय, तर सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ आंध्र प्रदेश. महाराष्ट्रामध्ये कोणतं केंद्रीय विद्यापीठ कार्यरत आहे, तर महाराष्ट्रामध्ये महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय वर्धा येथे सेंट्रल युनिव्हर्सिटी कार्यरत आहे. याची स्थापना कधी झाली होती, तर 1997. याचं ब्रीदवाक्य आहे, तर ज्ञान, शांती आणि मैत्री. महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय वर्धा याचं ब्रीदवाक्य. स्थापना कधी, 1997. उद्देश काय होता, तर हिंदी भाषेला प्रोत्साहन देऊन विकास घडवून आणणे हा महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाचा उद्देश होता. आता आपण भारतातील भाषा विद्यापीठे कोणती आहेत ते बघूया. लँग्वेज युनिव्हर्सिटी इन इंडिया. भारतामध्ये 6 भाषा विद्यापीठ आहेत. ती कोणकोणती, तर पहिलं विद्यापीठ आहे श्री लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ नवी दिल्ली. दुसरं आहे राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ नवी दिल्ली. तिसरं आहे इंग्लिश आणि परकीय भाषा विद्यापीठ हैदराबाद. चौथं विद्यापीठ आहे भाषा विद्यापीठ महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय वर्धा. 5वं भाषा विद्यापीठ आहे मौलाना आझाद राष्ट्रीय उर्दू विद्यापीठ हैदराबाद. 6वं विद्यापीठ आहे राष्ट्रीय संस्कृत संस्थान नवी दिल्ली. यातील संस्कृत विषयाशी संबंधित म्हणजे राष्ट्रीय संस्कृत संस्थान नवी दिल्ली, राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ नवी दिल्ली आणि लाल बहादूर शास्त्री संस्कृत विद्यापीठ नवी दिल्ली या 3 संस्था ह्या 3 विद्यापीठांना डीम्ड युनिव्हर्सिटीचा स्टेटस आहे. संस्कृत विषयाशी संबंधित भाषा विद्यापीठांना डीम्ड युनिव्हर्सिटीचा स्टेटस आहे. तर इंग्लिश आणि परकीय भाषा विद्यापीठ हैदराबाद, महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय विश्वविद्यालय वर्धा आणि मौलाना आझाद राष्ट्रीय उर्दू विद्यापीठ हैदराबाद या विद्यापीठे केंद्रीय विद्यापीठे म्हणून कार्यरत आहेत. आता आपण राज्य विद्यापीठांसंबंधी माहिती बघूया. राज्य विद्यापीठामध्ये सर्वाधिक राज्य विद्यापीठे ही गुजरात, पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आहेत. त्याच्यामध्ये प्रत्येकी 25 राज्य विद्यापीठे आहेत. तर महाराष्ट्रात 21 राज्य विद्यापीठे कार्यरत आहेत. आता मुक्त विद्यापीठांसंबंधी माहिती बघूया. मुक्त विद्यापीठ जगातील पहिलं मुक्त विद्यापीठ हे कुठं स्थापन झालं, तर लंडनमध्ये 1969ला जगातील पहिलं मुक्त विद्यापीठ. भारतात मुक्त विद्यापीठ स्थापनेबाबत समित्या कोणकोणत्या होत्या, तर पार्श्वसारथी समिती आणि शाह समिती P आणि S. पार्श्वसारथी समिती कधीची आहे, 1975ची आणि शाह समिती कधीची आहे, 1983ची. या 2 समित्या कशा संबंधित आहेत, तर भारतात मुक्त विद्यापीठ स्थापनेच्या समित्या. कोणत्या, पहिली पार्श्वसारथी समिती 1975ची, दुसरी शाह समिती 1983. भारतात एकूण 1 राष्ट्रीय आणि 13 राज्यस्तरीय मुक्त विद्यापीठे कार्यरत असून 200पेक्षा अधिक दूरस्थ शिक्षण संस्था म्हणजे डिस्टन्स एज्युकेशन इन्स्टिट्यूट कार्यरत आहेत. सध्या भारतात उच्च शिक्षण घेणाऱ्यांपैकी 25% विद्यार्थी हे दूरस्थ शिक्षण घेत आहेत. एकूण विद्यार्थ्यांपैकी उच्च शिक्षण घेणाऱ्यांपैकी 25% विद्यार्थी हे दूरस्थ शिक्षण डिस्टन्स एज्युकेशन घेतात. डिस्टन्स एज्युकेशन काउन्सिल म्हणजेच दूरस्थ शिक्षण परिषद काय आहे, तर याची स्थापना कधी झाली होती, तर 1985ला. कशा अंतर्गत, 1985च्या इग्नो कायद्याअंतर्गत दूरस्थ शिक्षण संस्थेची म्हणजे डिस्टन्स एज्युकेशन काउन्सिलची स्थापना झाली. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाच्या अंतर्गत ही संस्था कार्यरत होती. माधव मेहता समितीनुसार जून 2013मध्ये DEC म्हणजे डिस्टन्स एज्युकेशन काउन्सिल बरखास्त करण्यात आले आहे. यापुढे देशातील मुक्त आणि दुरुस्त शिक्षण अभ्यासक्रमांचे नियमन विद्यापीठ अनुदान आयोग करणार आहे. यासाठी डिस्टन्स एज्युकेशन ब्युरो स्थापन केला आहे. म्हणजे डिस्टन्स एज्युकेशन काउन्सिलची स्थापना इग्नो 1985च्या कायद्याअंतर्गत 1985ला झाली होती. ही इग्नो अंतर्गत कार्यरत संस्था होती. पण माधवराव मेहता समिती जी जून 2013ची होती यांच्या शिफारशीनुसार DEC बरखास्त करण्यात आली.
आता देशातील मुक्त आणि दूरस्थ शिक्षण अभ्यासक्रमाचे कार्यक्रम नियमन कोण करतं तर UGC करतं आणि यासाठी डिस्टन्स एज्युकेशन ब्युरो हा UGC अंतर्गत स्थापन करण्यात आला आहे. तर भारतातील मुक्त विद्यापीठे कुठे कुठे तर बघा, भारतातील पहिलं मुक्त विद्यापीठ कुठं होतं तर डॉक्टर B.R. आंबेडकर मुक्त विद्यापीठ हैदराबाद तेलंगणा 1982 याची स्थापना झाली होती. भारतातील पहिलं मुक्त विद्यापीठ तेलंगणामध्ये कोणतं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुक्त विद्यापीठ 1982 याची स्थापना झाली होती. 2 नंबरचं मुक्त विद्यापीठ आहे इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ, ज्याची 1985 नवी दिल्ली येथे स्थापना झाली होती, म्हणजेच IGNOU. आणि महाराष्ट्रातील विद्यापीठ कोणतं आहे तर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक, याची स्थापना 1989 झाली होती. हे भारतातील 5वं मुक्त विद्यापीठ आहे. पहिलं कोणतं डॉक्टर B.R. आंबेडकर मुक्त विद्यापीठ हैदराबाद तेलंगणा, दुसरं IGNOU नवी दिल्ली 1985. बिहारमधील कोणतं आहे तर बिहारमध्ये नालंदा मुक्त विद्यापीठ पाटणा. राजस्थानमध्ये कोणतं आहे वर्धमान महावीर मुक्त विद्यापीठ कोटा. मध्य प्रदेशमध्ये कोणतं आहे मध्य प्रदेश भोज मुक्त विद्यापीठ अहमदाबाद, म्हणजे गुजरातमध्ये कोणतं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुक्त विद्यापीठ. कर्नाटकमध्ये कोणतं आहे कर्नाटक राज्य मुक्त विद्यापीठ म्हैसूर. पश्चिम बंगालमध्ये कोणतं आहे नेताजी सुभाष मुक्त विद्यापीठ कोलकाता. उत्तर प्रदेशमध्ये कोणतं आहे तर उत्तर प्रदेश राजर्षी टंडन मुक्त विद्यापीठ अलाहाबाद. तमिळनाडूमध्ये कोणतं आहे तर तमिळनाडू मुक्त विद्यापीठ चेन्नई. छत्तीसगडमध्ये कोणतं आहे तर पंडित सुंदरलाल शर्मा मुक्त विद्यापीठ बिलासपूर. उत्तराखंडमध्ये कोणतं आहे तर उत्तराखंड मुक्त विद्यापीठ हल्द्वानी नैनिताल. गोवा आसाममध्ये कोणतं आहे तर कृष्णकांत हांडिक राज्य मुक्त विद्यापीठ गुवाहाटी. म्हणजे नॉर्थ ईस्टर्न स्टेट्समध्ये सुद्धा एक मुक्त विद्यापीठ कार्यरत आहे. आता IGNOU विषयी माहिती बघा, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ याची स्थापना कधी झाली 1985. पहिल्यांदा 1987 साली 2 कोर्सेस सुरू करण्यात आले, कोणते तर डिप्लोमा इन मॅनेजमेंट आणि डिप्लोमा इन डिस्टन्स लर्निंग. हे जगातील सर्वात मोठे विद्यापीठ असून यात 40 लाखापेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. हे दुसरं काय काम करतं तर हे सेक्रेटरेट सार्कचं सेक्रेटरेट, म्हणजे इट होस्ट द सेक्रेटरेट ऑफ द सार्क कन्सोर्टियम अँड ऑन ओपन अँड डिस्टन्स लर्निंग. ओपन अँड डिस्टन्स लर्निंगवर हे सार्कचं सेक्रेटरेट म्हणून IGNOU कार्य करतं. IGNOU 5 विभागात विकेंद्रित आहे, कोणते तर उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम आणि ईशान्य भाग. IGNOUचं पहिलं प्रादेशिक मुख्यालय कुठं आहे तर केरळमध्ये तिरुवनंतपुरम येथे आहे. IGNOUचं पहिलं प्रादेशिक मुख्यालय केरळमधील तिरुवनंतपुरम येथे आहे. IGNOUचे कॅम्पस इतर 40 देशांमध्ये सुद्धा कार्य करत आहे, म्हणजे IGNOU ही भारत सोडून इतर देशांमध्ये सुद्धा कार्य करते. भारतातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी 20% विद्यार्थी हे IGNOUशी संबंधित असतात. IGNOU अंतर्गत कोणकोणते कार्यक्रम सुरू केले जातात तर IGNOU अंतर्गत सर्व शिक्षा अभियानांतर्गत सुरू केलेला दूरस्थ शिक्षण कार्यक्रम डिस्टन्स एज्युकेशन प्रोग्राम सर्व शिक्षा अभियान याची सुरुवात 1 जुलै 2003 करण्यात आली होती. त्याचा उद्देश काय होता तर दूरस्थ शिक्षण पद्धतीतून शिक्षकांना तसेच प्राथमिक शिक्षणाशी संबंधित संस्थांना गरजेनुसार स्थान विशिष्ट प्रशिक्षण पुरवणे याचं सर्व शिक्षण अभियानांतर्गत सुरू केलेल्या दूरस्थ शिक्षण कार्यक्रमाचं उद्दिष्ट होतं. शिक्षणाशी संबंधित संस्थांना गरजेनुसार आणि स्थान विशिष्ट प्रशिक्षण पुरवणे याचं कार्य होतं. कोणाला तर दूरस्थ शिक्षण पद्धतीतून शिक्षकांना तसेच प्राथमिक शिक्षणाशी संबंधित संस्थांना. याची सुरुवात कधी झाली होती 1 जुलै 2003. पुढचे कार्यक्रम कोणता आहे IGNOU अंतर्गत दुसरा कार्यक्रम आहे नॅशनल सेंटर फॉर डिसॅबिलिटी स्टडीज. याची स्थापना कधी झाली 8 नोव्हेंबर 2006. 10व्या पंचवार्षिक योजनेदरम्यान नॅशनल सेंटर फॉर डिसॅबिलिटी स्टडीजची स्थापना IGNOU अंतर्गत झाली. याचं उद्दिष्ट काय तर शिक्षणाच्या सार्वत्रिकरणाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, उदाहरणार्थ शिक्षण, प्रशिक्षण, संशोधन, विस्तार आणि सुशासन, तसेच विकलांग व्यक्तींना सक्षम बनवणे आणि त्यांच्यासाठी अनुकूल समाजाची निर्मिती करणे हे नॅशनल सेंटर फॉर डिसॅबिलिटी स्टडीजचं उद्दिष्ट आहे. कार्य काय तर भारतीय पुनर्वसन परिषदेने मान्यता केलेल्या विविध श्रेणीतील व्यावसायिक तसेच कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचे डिझाईन, निर्मिती आणि अंमलबजावणी करणे, तसेच विविध विकलांगता संबंधित मुद्द्यावर संशोधन व प्रोत्साहन देणे हे कार्य नॅशनल सेंटर फॉर डिसॅबिलिटी स्टडीजचं आहे. तर IGNOUचं इतर योगदान काय तर IGNOU अंतर्गत ज्ञानधारा हे एक कार्यक्रम राबवत होतो. याद्वारे इंटरनेटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची काउन्सिलिंग सेवा पुरवली जाते. तर दुसरा कार्यक्रम कोणता आहे ज्ञानदर्शन. या अंतर्गत सॅटेलाइट आधारित TV चॅनेल जे शैक्षणिक बाबींसाठी समर्पित केले आहेत. IGNOU अंतर्गत ज्ञानधारा आणि ज्ञानदर्शन हे कार्यक्रम राबवले जातात. आता यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाबद्दल माहिती बघूया. YCM विषयी माहिती बघूया.
ची स्थापना कधी झाली तर 1 जुलै 1989ला याची स्थापना झाली. याचं मुख्यालय कुठं आहे तर नाशिक येथे मुख्यालय. प्रादेशिक कार्यालय कुठे आहेत तर नागपूर, अमरावती, नांदेड, औरंगाबाद, कोल्हापूर, पुणे, नाशिक व मुंबई येथे प्रादेशिक कार्यालय कार्यालय. YCMचं घोषवाक्य काय तर ज्ञानगंगा घरोघरी. याचं शैक्षणिक वर्ष काय आहे तर 1 ऑगस्ट ते 31 जुलै हे YCMचं शैक्षणिक वर्ष आहे. हे देशातील स्थापन झालेले 5वं मुक्त विद्यापीठ आहे. सुरुवातीस विद्यापीठाचे कार्यक्षेत्र हे फक्त महाराष्ट्र राज्यापुरते मर्यादित होते, परंतु विद्यापीठ कायद्यात दुरुस्ती करून हे कार्यक्षेत्र महाराष्ट्राबाहेर जगभरात विस्तारण्यास परवानगी मिळाली आहे. म्हणजेच YCM युग्नोप्रमाणेच जगभरात सुद्धा कार्य करते. या विद्यापीठाला द कॉमनवेल्थ ऑफ लर्निंग या कॅनडाच्या संस्थेकडून 2002 साली अवॉर्ड ऑफ एक्सलन्स फॉर इन्स्टिट्यूशनल अचिव्हमेंट हा पुरस्कार दिला गेला. असा पुरस्कार मिळवणारे हे देशातील पहिले मुक्त विद्यापीठ आहे. 1994 साली या विद्यापीठाअंतर्गत भारतीय कृषी संशोधन परिषदेने कृषी विज्ञान केंद्राची स्थापना केली. 1994ला YCM अंतर्गत भारतीय कृषी संशोधन परिषदेने कृषी विज्ञान केंद्राची स्थापना केली. त्याच्यामार्फत कोणकोणते कार्यक्रम राबवले जातात तर आरोग्य मित्र. आरोग्य मित्र कशाशी संबंधित आहे तर फॉर ह्युमन डेव्हलपमेंट मिशन अँड नॅशनल रूरल हेल्थ मिशनसाठी आरोग्य मित्र हा YCM अंतर्गत कार्यक्रम राबवला जातो. तर यशवाणी हे रेडिओ चॅनेल, वेब रेडिओ यशवाणी हा YCM अंतर्गत चालवला जातो. याची सुरुवात कधी झाली तर सप्टेंबर 2012ला. याचा उद्देश काय तर विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी अशा प्रकारचे रेडिओ चॅनेल सुरू करणारे देशातील पहिलेच विद्यापीठ हे YCM आहे. पुढची स्वायत्त संस्था कोणती तर राष्ट्रीय मुक्त विद्यालयीन शिक्षण संस्था म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग. याच्याविषयी माहिती काय आहे तर राष्ट्रीय मुक्त विद्यालयीन शिक्षण संस्था म्हणजेच NIOS ही पदवीपूर्व स्तरावरील एक खुली शाळा आहे. ती जगातील सर्वात मोठी खुली शिक्षण व्यवस्था आहे. 1979 मध्ये CBSEचा एक प्रकल्प म्हणून याची सुरुवात झाली होती. 1979 मध्ये NIOS ची सुरुवात एक CBSEचा प्रकल्प म्हणून सुरू झाली होती. 1986च्या शिक्षण धोरणामध्ये खुली शालेय व्यवस्था माध्यमिक स्तरापर्यंत विस्तारित करण्याचे सुचवले. त्यानुसार मानव संसाधन विकास मंत्रालयाने सरकारी अधिनियमाद्वारे नोव्हेंबर 1989 मध्ये नॅशनल ओपन स्कूल स्थापना केली. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंगची स्थापना कधी झाली तर 1989ला. कोणी शिफारस केली होती तर 1986च्या राष्ट्रीय धोरणामध्ये खुली शालेय व्यवस्था माध्यमिक स्तरापर्यंत विस्तारित करण्याचे सुचवले होते. याची अंमलबजावणी करण्यासाठी 1989 मध्ये नॅशनल ओपन स्कूलची स्थापना झाली. सुरुवातीला 1979 मध्ये ही CBSEचा एक प्रकल्प म्हणून सुरू झाली होती. जुलै 2002 मध्ये तिचे नाव राष्ट्रीय मुक्त विद्यालय शिक्षण संस्था असे करण्यात आले. याचं घोषवाक्य काय तर विद्याधनम सर्वधनम प्रदानम. याचा विस्तार कसा आहे NIOSचा 1979ला CBSE अंतर्गत एक प्रकल्प म्हणून कार्य सुरू झाली. 1989ला मिनिस्टर ऑफ HRDने नॅशनल ओपन स्कूल म्हणून त्याची स्थापना केली. 2002ला त्याचं नाव राष्ट्रीय मुक्त विद्यालयीन शिक्षण संस्था असे करण्यात आले. याचं घोषवाक्य काय विद्याधनम सर्वधनम प्रदानम असे घोषवाक्य. आणि कोर्सेस आणि कार्यक्रम कोणकोणते राबवले जातात NIOS अंतर्गत तर ही संस्था एक इच्छुक तरुणांना खुल्या व दुरुस्त पद्धतीने कार्यक्रम उपलब्ध करून देते. कोणकोणते कार्यक्रम पहिला कार्यक्रम आहे 14 पेक्षा जास्त वर्ष वयोगटातील किशोरवयीन व प्रौढांसाठी ABC स्तरावरील खुला मूलभूत शिक्षण कार्यक्रम जो औपचारिक व्यवस्थेतील इयत्ता 3री 5वी आणि 8वीशी समकक्ष आहे. हा कार्यक्रम उपलब्ध करून देते. दुसरा माध्यमिक शिक्षण कोर्सेस, तिसरा उच्च माध्यमिक शिक्षण कोर्सेस, चौथा व्यावसायिक शिक्षण कोर्सेस आणि जीवन समृद्धी कार्यक्रम हे कार्यक्रम राष्ट्रीय मुक्त विद्यालयीन शिक्षण संस्था उपलब्ध करून देते. त्या पुढची संस्था कोणती आहे तर भारतीय तांत्रिक शिक्षण परिषद म्हणजेच ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन AICTE म्हणजेच ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन ची स्थापना कशी झाली तर अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण परिषदेची स्थापना नोव्हेंबर 1945 मध्ये तांत्रिक शिक्षणाच्या क्षेत्राचे राष्ट्रीय स्तरीय शिखर सल्लागार मंडळ म्हणून स्थापना करण्यात आली होती. AICTEची स्थापना कधी झाली नोव्हेंबर 1945 मध्ये. परिषदेला देशातील तांत्रिक शिक्षणाच्या सुविधांचे सर्वेक्षण करणे व देशातील तांत्रिक शिक्षणाचा विकास एकात्मिक व समन्वय पद्धतीने घडवून आणणे ही कामे देण्यात आली होती. राष्ट्रीय धोरण 1986 मध्ये सांगितल्यानुसार आणि भारत सरकारच्या राष्ट्रीय कार्यगटाच्या शिफारशीनुसार परिषदेला 1987 मध्ये म्हणजेच वैधानिक दर्जा देण्यात आला. त्यासाठी AICTE कायदा 1987 केला. या कायद्याचा अंमल 28 मार्च 1988 पासून सुरू झाला. AICTEची स्थापना 1945ला झाली होती. तर राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार AICTE कायदा 1987 हा संमत केला. याचा अंमल
28 मार्च 1988 पासून सुरू झाला. हा कायदा संमत झाल्यानंतर AICTEला वैधानिक दर्जा प्राप्त झाला. त्यानुसार वैधानिक दर्जा अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण परिषद 12 मे 1988 रोजी स्थापन करण्यात आली. याचं मुख्यालय कुठे आहे तर नवी दिल्ली येथे. ब्रीदवाक्य काय तर योग कर्मसु कौशल्यम हे त्याचं ब्रीदवाक्य. याचा पार्श्वभूमी कशी आहे तर 1943ला केंद्रीय शिक्षण सल्लागार तांत्रिक शिक्षण समितीची स्थापना करण्यात आली होती. त्याचे अध्यक्ष कोण होते तर सार्जंट हे होते. 1944 साली या समितीचा अहवाल प्रकाशित करण्यात आला. त्यातील शिफारशीनुसार AICTEची स्थापना नोव्हेंबर 1945 झाली. म्हणजे केंद्रीय शिक्षण सल्लागार तांत्रिक शिक्षण समितीची स्थापना जी 1943ला झाली होती त्याचे अध्यक्ष सार्जंट होते. या समितीचा अहवाल 1944ला प्रकाशित झाला. या समितीने शिफारस केली होती. त्यानुसार या सार्जंट समितीच्या शिफारशीनुसार 1945 AICTEची स्थापना झाली. AICTEला वैधानिक दर्जा कधी मिळाला तर 1987च्या AICTE ॲक्ट 1987 नुसार याला वैधानिक दर्जा प्राप्त झाला. हा वैधानिक दर्जा देण्याची शिफारस कोणी केली होती तर नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 1986 1986च्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाने AICTEला वैधानिक दर्जा द्यावा अशी शिफारस केली होती. कार्यक्षेत्र काय तर AICTEचं अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, आर्किटेक्चर, शहर नियोजन, मॅनेजमेंट, फार्मसी, हॉटेल मॅनेजमेंट, केटरिंग तंत्रज्ञान आणि उपयोजित कला हे कार्यक्षेत्र AICTEचं आहे. याचे प्रादेशिक कार्यालय कुठं आहे तर भोपाळ, बंगळूर, चंदीगड, चेन्नई, कानपूर, कोलकाता, मुंबई, गुवाहाटी, हैदराबाद, गुरगाव आणि तिरुवनंतपुरम या ठिकाणी AICTEची प्रादेशिक कार्यालय आहेत. AICTEचे कार्य काय तर नवी तंत्रज्ञान संस्था स्थापन करण्याबाबत मान्यता देणे. दुसरं कार्य काय तर क्षेत्रातील बदलांचा आढावा घेऊन तशा सुधारणा घडवून आणणे. तिसरं कार्य काय तर AICTE अंतर्गत काम करताना राज्य सरकार, विद्यापीठे, तंत्रज्ञान संस्था व राज्य तंत्रज्ञान मंडळ इत्यादीशी सल्लामसलत करणे. चौथं कार्य काय तर महिला, अपंग व समाजातील दुर्बल घटकांसाठी तांत्रिक शिक्षणाच्या योजना तयार करणे इत्यादी कार्य ही AICTEची आहे. तर AICTEची रचना कशी आहे तर AICTE कायदा 1987 नुसार 1988 पासून पुढील 5 वर्षांसाठी या संस्थेचे अध्यक्ष हे केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री होते. या संस्थेला 1993 साली पूर्णवेळ अध्यक्ष मिळाले. म्हणजे 1987ला च्या कायद्यानुसार 1988ला जेव्हा AICTEची स्थापना झाली तेथून 5 वर्षासाठी मिनिस्टर ऑफ केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री HRD मिनिस्टर हे या संस्थेचे अध्यक्ष होते. 5 वर्षानंतर म्हणजे 1993 सालापासून या AICTE या संस्थेला पूर्णवेळ अध्यक्ष पद प्राप्त झाले. सध्या AICTE परिषदेत 51 सदस्य आहेत. AICTE परिषदेमध्ये एकूण 51 सदस्य कार्यरत आहेत. त्याच्यामध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य हे कायमस्वरूपी अधिकारी असतात. 1995 साली मानव संसाधन विकास मंत्रालयाचे 4 प्रादेशिक कार्यालये चेन्नई, मुंबई, कोलकाता आणि कानपूर ही AICTEकडे हस्तांतरित करण्यात आली आहेत. त्याच वर्षी बंगळूर, भोपाळ आणि चंदीगड येथे AICTEचे प्रादेशिक कार्यालय उभारण्यात आले. 8 मार्च 2007 रोजी दक्षिण मध्य भारतासाठी हैदराबाद येथे प्रादेशिक समिती कार्यालय उभारले गेले. आता AICTE अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या योजना कोणत्या आहेत तर पहिली योजना आहे नॉर्थ ईस्ट क्वालिटी इम्प्रूव्हमेंट प्रोग्राम. नॉर्थ ईस्ट क्वालिटी इम्प्रूव्हमेंट प्रोग्राम ह्याचा कालावधी काय आहे तर 2013 ते 2016 दरम्यान ही योजना राबवली जाते. AICTE अंतर्गत ही कार्यक्रम राबवला जातो. याचा उद्देश काय तर पदविक आणि पदवी स्तरावरील अभियांत्रिकी शिक्षण पुरवणाऱ्या संस्थांना पायाभूत सुविधा उभारण्यासाठी मदत करणे. नॉर्थ ईस्ट क्वालिटी इम्प्रूव्हमेंट प्रोग्राम 2013 ते 2016 कालावधीसाठी AICTE अंतर्गत राबवले गेले. पुढचा कार्यक्रम काय तर न्यू इनिशिएटिव्ह फॉर द नॉर्थ ईस्टर्न रिजन. 1996चा न्यू इनिशिएटिव्ह फॉर द नॉर्थ ईस्टर्न रिजन या अंतर्गत ईशान्येकडील राज्यांना एकूण अर्थसंकल्पाच्या 10% रक्कम वर्ग करण्यात येणार असून त्या अंतर्गत ईशान्य भागातील अभियांत्रिकी शिक्षण पुरवणाऱ्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येणार आहे. तर नॉर्थ ईस्टर्न स्टेटबद्दल काय माहिती दिली तर भारतातील भूमीच्या 7.9% भूमी ईशान्येकडील राज्यांची आहे. या 7.9% भूमीवर भारतातील 3.76% लोकसंख्या ही ईशान्येकडील राज्यांची आहे. तिसरा कार्यक्रम काय तर प्रगती. तांत्रिक शिक्षणात मुलींचा सहभाग वाढावा म्हणून प्रगती हा कार्यक्रम सुरू केला. दरवर्षी 4000 मुलींना ही शिष्यवृत्ती मिळणार आहे. एका कुटुंबातून एकच मुलगी याचा लाभ घेऊ शकते. वार्षिक उत्पन्न 6 लाखापेक्षा कमी असणारी मुलगी प्रगती या कार्यक्रमाचा लाभ घेऊ शकते. डिग्री अथवा डिप्लोमाच्या पहिल्या वर्षाला प्रवेश मिळाला असावा ही या कार्यक्रमाची अट आहे. पुढचा कार्यक्रम कोणता आहे तर सक्षम.
तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या अपंग विद्यार्थ्यांसाठी ही योजना सुरू केली गेली आहे. दरवर्षी 1000 विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मिळणार आहे. वार्षिक उत्पन्न 6 लाखापेक्षा कमी असावे ही अट आहे. डिग्री अथवा डिप्लोमाच्या पहिल्या वर्षाला प्रवेश मिळालेला असावा. पुढचा कार्यक्रम कोणता आहे तर स्वयं मूक्स प्लॅटफॉर्म, म्हणजे स्वयं मूक्स प्लॅटफॉर्म, स्वयं स्टडी ऑफ वेब्स ऑफ ॲक्टिव्ह लर्निंग फॉर यंग ॲस्पायरिंग माइंड्स. ही जगातील सर्वात मोठी ऑनलाईन मोफत ई लर्निंग प्लॅटफॉर्म असून याचा उपयोग पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना होणार आहे. पुढचा कार्यक्रम कोणता आहे तर प्रेरणा. हा अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी तयार करण्याची योजना. पदव्युत्तर शिक्षणासाठी या विद्यार्थ्यांना प्रेरित करून गेट, जेपॅट, सॅट, सीमॅट, JRE यासारख्या परीक्षा पास होण्यासाठी मदत करण्यासाठीची ही योजना आहे. पुढची योजना आहे समृद्धी, स्कीम फॉर ST स्टुडंट्स फॉर सेटिंग स्टार्टअप्स. 7वी योजना आहे प्रधानमंत्री कौशल विकास योजना, तांत्रिक संस्थांसाठी. प्रधानमंत्री कौशल विकास योजना फॉर टेक्निकल इन्स्टिट्यूट्स. याची सुरुवात 2016-17 मध्ये करण्यात आली. याचा कालावधी किती आहे तर 3 वर्षे. या दरम्यानच्या कालावधीत 10 लाख युवकांना अभियांत्रिकी कौशल्य प्रदान करणे हा उद्देश आहे. तसेच बेरोजगार युवकांना कौशल्य प्रदान करून खाजगी क्षेत्रात नोकरीच्या संधी वाढवणे. तर तांत्रिक शिक्षणासाठी राबवल्या जाणाऱ्या कोणकोणत्या योजना आहेत तर नॉर्थ ईस्ट क्वालिटी इम्प्रूव्हमेंट प्रोग्राम, कालावधी 2013-16. 1996चा दुसरा कार्यक्रम नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर नॉर्थ ईस्टर्न रिजन. तिसरा कार्यक्रम प्रगती. 4था कार्यक्रम सक्षम. 5वा कार्यक्रम स्वयंमुक्त प्लॅटफॉर्म. 5वा कार्यक्रम प्रेरणा. 6वा कार्यक्रम समृद्धी आणि 7वा कार्यक्रम प्रधानमंत्री कौशल विकास योजना. या सर्व योजना तांत्रिक विकासासाठी, तांत्रिक शिक्षणाच्या विकासासाठी राबवल्या जातात. आता पुढची संस्था कोणती आहे तर राष्ट्रीय प्रमाणन मंडळ, म्हणजेच NBA, नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्रेडिटेशन, राष्ट्रीय प्रमाणन मंडळ. NBAची स्थापना 1994ला AICTE अंतर्गत करण्यात आली होती. 7 जानेवारी 2010 रोजी एक स्वायत्त संस्था म्हणून काम करू लागली. NBAची स्थापना 1994ला AICTE अंतर्गत करण्यात आली होती. तर जानेवारी 2010 पासून ही संस्था एक स्वायत्त संस्था म्हणून कार्य करू लागली. 2014 साली या संस्थेला वॉशिंग्टन कराराचे पूर्ण सदस्यत्व प्राप्त झाले. तर वॉशिंग्टन करार काय आहे तर वॉशिंग्टन करार हा 1989 मध्ये करण्यात आलेला करार आहे. कशा संबंधित? इंटरनॅशनल ॲक्रेडिटेशन ॲग्रीमेंट फॉर प्रोफेशनल इंजिनिअरिंग अकॅडमिक डिग्रीज. ॲक्रेडिटेशन ॲग्रीमेंट करार हा इंजिनिअरिंग संस्थांशी संबंधित ॲक्रेडिटेशन ॲग्रीमेंट करार आहे. वॉशिंग्टन करार हा 1989ला करण्यात आला होता. 2014 साली NBAला वॉशिंग्टन कराराचे पूर्ण सदस्यत्व प्राप्त झाले. भारतीय शिक्षण व्यवस्थेत शैक्षणिक संस्थांचे मूल्यांकन करण्याचे काम NAAC करते. तर NBA हे पुढील तांत्रिक शिक्षणातील कार्यक्रमांचे मूल्यांकन करते. त्यामध्ये कोणकोणत्या तांत्रिक शिक्षण संस्थांचे मूल्यांकन करते तर इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, मॅनेजमेंट, आर्किटेक्चर, फार्मसी अँड हॉस्पिटॅलिटी. NAACचं कार्य काय आहे तर तांत्रिक शिक्षण संस्था सोडून इतर संस्थांचं मूल्यांकन करण्याचं काम NAAC करते. तर NBA, नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्रेडिटेशन, याचं कार्य काय तर तांत्रिक शिक्षणातील कार्यक्रमांचे मूल्यांकन करणे. NBA हा तांत्रिक शिक्षणातील कार्यक्रमांचे मूल्यांकन करण्यासाठी स्थापन करण्यात आलेली संस्था आहे. याची स्थापना 1994ला झाली आणि 2010 पासून एक स्वायत्त संस्था म्हणून कार्य करते. 2014ला वॉशिंग्टन कराराचे त्याला पूर्ण सदस्यत्व मिळाले. NBAची स्थापना 1994ला AICTE अंतर्गत करण्यात आली होती. जानेवारी 2010ला त्याला स्वायत्त संस्थेचा दर्जा प्राप्त झाला. पुढची संस्था कोणती आहे तर राष्ट्रीय अध्यापक शिक्षा परिषद, म्हणजेच नॅशनल काउन्सिल फॉर टीचर्स एज्युकेशन, NCTE, राष्ट्रीय अध्यापक शिक्षा परिषद. 1973 पासून केंद्र आणि राज्यांना सल्ला देणारी सल्लागारी मंडळ म्हणून याची स्थापना केली होती. शिक्षकांच्या बाबत सर्व बाबींची गुणवत्ता, संवर्धन, नियंत्रण व देखरेख ठेवण्यासाठी या परिषदेची स्थापना केली होती. या सल्लागारी मंडळाला राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषद कायदा 1993 अंतर्गत वैधानिक दर्जा देण्यात आला आणि या संस्थेची स्थापना 17 ऑगस्ट 1995ला झाली. राष्ट्रीय अध्यापक शिक्षक परिषदेला वैधानिक दर्जा कधी मिळाला तर 1993ला मिळाला. 1993च्या कायद्याअंतर्गत राष्ट्रीय अध्यापक शिक्षा परिषदेला वैधानिक दर्जा मिळाला आणि या संस्थेची स्थापना 17 ऑगस्ट 1995ला झाली. सुरुवातीला 1973ला एक केंद्र आणि राज्यांना सल्ला देणारे मंडळ म्हणून याची स्थापना करण्यात आली होती. 1993 अंतर्गत वैधानिक दर्जा प्राप्त होऊन 17 ऑगस्ट 1995ला नॅशनल काउन्सिल ऑफ टीचर्स एज्युकेशनची स्थापना झाली. याचं कार्य काय तर अध्यापक शिक्षण महाविद्यालयांना मान्यता देणे, अध्यापक शिक्षणात नवीन पाठ्यक्रम व प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यासाठी परवानगी देणे, विद्यार्थी क्षमता वाढवण्यासाठी परवानगी देणे हे कार्यक्रम
हे कार्य हे राष्ट्रीय अध्यापक शिक्षा परिषदेचं कार्य आहे. तर आता आपण उच्च शिक्षण मूल्यांकन आणि नियमन प्राधिकरण काय ते बघूया. म्हणजेच हायर एज्युकेशन इव्हॅल्युएशन अँड रेग्युलेशन अथॉरिटी, हिरा, ही संस्था कशाशी संबंधित आहे बघूया. केंद्र शासनाने उच्च शिक्षणाच्या नियमनासाठी नवीन संस्था उभारण्याचे ठरवले असून त्यासाठी विधेयकाचा मसुदा तयार केला आहे. त्याबाबत काय महत्त्वाची माहिती आहे तर ही नव्याने तयार करण्यात आलेली हिरा संस्था सध्याचा विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजेच UGC, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद AICTE आणि राष्ट्रीय अध्यापक शिक्षण मंडळ म्हणजेच NCTE व इतर उच्च शिक्षण नियामक मंडळाच्या ऐवजी काम करेल. म्हणजे हिरा ही संस्था आहे. ही संस्था UGC, AICTE, NCTE आणि इतर उच्च शिक्षण नियामक मंडळ आहेत. या सर्व संस्थांचे एकत्रीकरण करून त्याच्या अंतर्गत हिरा ही एक संस्था उच्च शिक्षणाच्या मूल्यांकन आणि नियमनासाठी बनवली जाणार आहे. या संस्थेला अनुदान देण्याचे अधिकार नसतील. ही नवीन संस्था इतर शैक्षणिक संस्थांसाठी गुणवत्ता निकष तयार करेल. शिक्षणाचे मूल्यांकन तसेच शैक्षणिक वर्षातील संस्थांची कामगिरीवर ही संस्था लक्ष ठेवेल. जर एखादी संस्था स्वतःची शैक्षणिक गुणवत्ता राखू शकत नसेल तर त्यासाठी हिराकडून प्रशिक्षण दिले जाऊ शकते. अशा प्रकारच्या संस्थेसाठी राष्ट्रीय ज्ञान आयोग, नॅशनल नॉलेज कमिशन, यशपाल समिती, 2009ची यशपाल समिती आणि हरिगौतम समितीने शिफारशी केल्या होत्या. हिरा ही संस्था स्थापन करण्यासाठी राष्ट्रीय ज्ञान आयोग, यशपाल समिती, 2009ची यशपाल समिती, 2014ची हरिगौतम समिती या समितींनी शिफारस केल्या होत्या. अजून ही संस्था स्थापन केली गेली नाही. आता पुढची संस्था आहे राष्ट्रीय व्यावसायिक शिक्षण परिषद म्हणजे नॅशनल काउन्सिल ऑफ व्होकेशनल ट्रेनिंग, राष्ट्रीय व्यावसायिक शिक्षण परिषद. याची स्थापना कधी झाली? 1956ला. ही परिषद सल्लागार मंडळ म्हणून कार्य करते. कौशल्य प्रशिक्षणासंदर्भात अभ्यासक्रम आणि त्याचा दर्जा निर्धारित करणे तसेच विविध धोरण व उपक्रमांसंदर्भात केंद्र सरकारला सल्ला देण्याचं काम राष्ट्रीय व्यावसायिक शिक्षण परिषद करते. याचे अध्यक्ष कोण असतात तर केंद्रीय कामगार मंत्री हे राष्ट्रीय व्यावसायिक शिक्षण परिषदेचे अध्यक्ष असतात. ही संस्था केंद्रीय श्रम व रोजगार मंत्रालयाअंतर्गत काम करते. आता ITI बद्दल काय माहिती आहे ती बघूया. ITI म्हणजेच औद्योगिक प्रशिक्षण संस्था, इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ITI. ही संस्था केंद्रीय कामगार व रोजगार मंत्रालयाअंतर्गत काम करते. या संस्थेत 14 वर्षे व त्यापेक्षा अधिक वयोगटातील मुले व मुलींसाठी अभियांत्रिकी व गैर अभियांत्रिकी क्षेत्रातील कौशल्य प्रदान करण्याचं काम ही ITI करतात. 14 वर्षे व त्यापेक्षा अधिक वयोगट, अभियांत्रिकी आणि गैर अभियांत्रिक शिक्षण. प्रवेश पात्रता काय तर 8वी ते 12वी दरम्यानच्या विद्यार्थ्यांना या संस्थेअंतर्गत प्रवेश दिला जातो. प्रशिक्षण कालावधी किती असतो? 6 महिने ते 3 वर्षाचा प्रशिक्षण कालावधी असतो. कोर्स पूर्ण झाल्यानंतर प्रशिक्षणार्थीस 1 ते 2 वर्षाचे प्रत्यक्ष प्रशिक्षण एखाद्या कारखान्यात पूर्ण झाल्यानंतर NCVT हे प्रमाणपत्र मिळते. ITIचे दर्जावर्धन करण्यासाठी खाजगी सार्वजनिक भागीदारी तसेच काही ITIसाठी जागतिक बँकेची मदत घेतली जात आहे. व्यावसायिक शिक्षण देऊन विद्यार्थ्यांची रोजगार क्षमता सुधारणे हा ITI स्थापनेमागचा उद्देश आहे. संस्था व्यवस्थापन समिती म्हणजेच इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट कमिटी कशासाठी स्थापन करण्यात आली होती तर उद्योग क्षेत्राचा ITI मध्ये सहभाग वाढवण्यासाठी राज्य शासन या समितीच्या स्थापना करते. या समितीच्या ITI इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट कमिटीच्या अध्यक्षाची नेमणूक कोण करतं तर राज्य शासन करतं. याचे अध्यक्ष हे कंपनीचे प्रतिनिधी असतात. तर त्यामध्ये स्थानिक उद्योगांमधून 4 सदस्य आणि राज्य शासनाकडून 5 सदस्य नियुक्त केले जातात. इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट कमिटीमध्ये स्थानिक उद्योगांकडून 4 सदस्य आणि राज्य शासनाकडून 5 सदस्य नियुक्त केले जातात. IMC ने संबंधित ITIच्या विकासासाठी प्रयत्न करणे तसेच वित्त पुरवणे अपेक्षित असते. ITIचे प्रशासन व मालकी राज्याचेच असते. म्हणजे संस्था व्यवस्थापन समिती ही वित्त पुरवण्याचं सुद्धा काम करते, परंतु ITIची मालकी ही राज्य सरकारचीच राहते. आता रोजगार निर्मितीसाठी कोणकोणते कार्यक्रम राबवले ते बघा. रोजगार निर्मितीमध्ये पहिला कार्यक्रम आहे स्वर्ण जयंती शहरी रोजगार कार्यक्रम. याची सुरुवात कधी झाली? डिसेंबर 1997. ही योजना 3 योजनांची एकत्रित करून सुरू झाली होती. त्या 3 योजना कोणत्या होत्या तर नेहरू रोजगार योजना, दुसरी योजना होती अर्बन बेसिक सर्व्हिस फॉर प्युअर, तिसरी योजना होती प्राईम मिनिस्टर इंटिग्रेटेड अर्बन पॉवर्टी इरेडिकेशन प्रोग्राम. या 3 योजना एकत्र करून स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजनेची सुरुवात डिसेंबर 1997 झाली होती. कोणत्या योजना? पहिली नेहरू रोजगार योजना, दुसरी अर्बन बेसिक सर्व्हिस फॉर प्युअर, तिसरी प्राईम मिनिस्टर इंटिग्रेटेड अर्बन पॉवर्टी इरेडिकेशन प्रोग्राम. या 3 योजना एकत्र करून स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना सुरू झाली. शहरी भागातील बेरोजगार तसेच अर्ध बेरोजगार यांना स्वयंरोजगारासाठी मदत करण्याचं काम ही योजना करते.
याची निवड लाभार्थ्यांची निवड स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत केली जाते. यामध्ये निधीचा वाटप कसं आहे तर राज्याचा वाटा 75% आणि केंद्राचा वाटा 75% आणि राज्याचा वाटा 25%. 1 एप्रिल 2009 पासून ही योजना नव्याने अंमलात आणली आहे. तर पुढची योजना कोणती आहे तर स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना. याची सुरुवात कधी झाली 1 एप्रिल 1999. ही योजना 6 योजनांचे एकत्रीकरण करून सुरू झाली होती. कोणत्या 6 योजना? पहिली योजना आहे एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम म्हणजेच IRDP. दुसरी योजना आहे स्वयंरोजगारासाठी ग्रामीण तरुणांना प्रशिक्षण म्हणजेच ट्रायसेम. तिसरी योजना आहे ग्रामीण क्षेत्रातील स्त्रिया व मुलांचा विकास म्हणजे द्वारका. चौथी योजना आहे दशलक्ष विहिरींची योजना म्हणजेच मिलियन वेल स्कीम्स. पाचवी योजना आहे गंगा कल्याण योजना. 6वी योजना आहे ग्रामीण कारागिरांना सुधारित अवजारांचा पुरवठा म्हणजे चित्रा. म्हणजे या 6 योजना कोणत्या तर IRDP, ट्रायसेम, द्वारका, मिलियन वेल स्कीम्स, गंगा कल्याण योजना आणि चित्रा या 6 योजना एकत्र करून 1 एप्रिल 1999 स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना सुरू करण्यात आली. तर या योजनेत स्वयंरोजगाराच्या सर्व बाबींचा सर्वांगीण विकासाचा विचार, त्यात गरीब लोकांना स्वयंसहायता गटांमध्ये संघटित करणे, प्रशिक्षण, वित्तपुरवठा, तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा तसेच विपणन इत्यादी सुविधा पुरवण्याचं कार्य करण्यात येते. यात अनेक संस्थांचे एकात्मीकरण आहे. म्हणजे कोणकोणत्या तर बँका, पंचायत राज संस्था, NGO या मिळून या योजनेची अंमलबजावणी पार पाडण्यास मदत करतात. बँक पतपुरवठा आणि सरकारी अनुदाने यांच्या सहाय्याने काही उत्पन्न मिळवून देणारी मालमत्ता देऊन 3 वर्षाच्या आत गरिबी रेषेच्या बाहेर काढणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. यासाठी निधी पुरवठा कसा आहे तर केंद्राचा वाटा 75% आणि राज्याचा वाटा 25%. या योजनेसाठी आरक्षण कसे आहे तर या योजनेदरम्यान तयार करण्यात येणाऱ्या सुविधांपैकी 50% सुविधा SC/ST साठी, 40% सुविधा स्त्रियांसाठी आणि 3% सुविधा अपंगांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. एकूणातील 50% ह्या SC/ST साठी आणि एकूणातील 40% म्हणजे त्यातील SC/ST सुद्धा इन्क्लूड करून महिलांसाठी आणि 3% अपंगांसाठी आरक्षण स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजनेमध्ये. पुढची योजना कोणती आहे तर महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना म्हणजेच MG नरेगा. याची सुरुवात 2006ला झाली. 2 योजनांचे एकत्रीकरण करून या योजनेची सुरुवात झाली. कोणत्या 2 योजना तर संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना आणि दुसरी योजना नॅशनल फूड फॉर वर्क प्रोग्राम. या 2 योजना एकत्र करून महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेची सुरुवात झाली. 2008 साली ही योजना संपूर्ण भारतभर लागू झाली. 2009 साली महात्मा गांधीच्या 140व्या जयंतीनिमित्त या योजनेचं नामकरण महात्मा गांधी असे करण्यात आले. ग्रामीण कुटुंबातील तरुण सदस्याला वर्षात किमान 100 दिवसांचा मजुरी रोजगार देणे हे या योजनेचं उद्दिष्ट आहे. एकदा सदस्याची नोंदणी झाल्यास ती 5 वर्षे वैध राहते. अर्ज केल्यापासून 15 दिवसाच्या आत घरापासून 5 किलोमीटरच्या आत रोजगार पुरवला जातो. जर रोजगार पुरवला नाही 15 दिवसाच्या आत तर राज्य सरकार प्रतिदिन बेरोजगारी भत्ता पहिल्या 30 दिवसांसाठी बेरोजगारी भत्ता मजुरीच्या 25% आणि पुढील दिवसांसाठी बेरोजगारी भत्ता मजुरीच्या 50% इतका दिला जातो. ग्रामसभेच्या शिफारशीनुसार MG नरेगा अंतर्गत राबवायच्या प्रकल्पांची निवड केली जाते. तर या प्रकल्पांची अंमलबजावणी कोण करतो तर ग्रामपंचायत. अंमलबजावणी पर्यवेक्षणाचं काम ग्रामपंचायतीचं आहे. या योजनेअंतर्गत महिलांना 33% आरक्षण दिलं गेलं आहे. चौथी योजना आहे पंतप्रधानांचा रोजगार निर्मिती कार्यक्रम प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम. याची सुरुवात ऑगस्ट 2008 पासून झाली. ही पद आधारित अनुदान कार्यक्रम आहे. ग्रामीण आणि शहरी भागात सूक्ष्म उपक्रमांच्या स्थापनेच्या माध्यमातून रोजगाराच्या संधीच्या निर्मितीवर भर देण्यात आला आहे. याची अंमलबजावणी कोण करतं तर पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमाची अंमलबजावणी कोण करतं तर MSME म्हणजे सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ मायक्रो स्मॉल अँड मिडियम एंटरप्राइजेस. या योजनेची अंमलबजावणी खादी आणि ग्रामोद्योग आयोग, राष्ट्रीय स्तरावर, जिल्हा स्तरावर जिल्हा उद्योग केंद्र, खादी आणि ग्रामोद्योग बोर्ड आणि KVIC याचं संचालन करतं. 18 वर्षावरील व्यक्ती, स्वयंसहायता गट, सहकारी संस्था इत्यादी घटक अनुदानास या योजनेअंतर्गत प्राप्त आहेत. तर राष्ट्रीय बालभवन काय आहे ते बघा. राष्ट्रीय बालभवन म्हणजे काय तर राष्ट्रीय बालभवन ही मानव संसाधन विकास मंत्रालयात अंतर्गत कार्य करणारी एक स्वायत्त संस्था आहे. ही संस्था बालकांना सामान्यतः उपलब्ध होणार नाहीत असे अनुभव व कृती उपलब्ध करून देण्यासाठी विविध अंगी स्थानिक व राष्ट्रीय कृती कार्यक्रम आयोजित करते. यासाठी दरवर्षी मुले व मुली या संस्थांचे वार्षिक सदस्यत्व मिळवतात. म्हणजे सामान्यतः ज्या लहान मुलांना अनुभवता न येणाऱ्या गोष्टींचं कार्यक्रमांचं आयोजन ही राष्ट्रीय बालभवन करते. तसेच सरकारी शाळांना मोफत सदस्यत्व या अंतर्गत दिले जाते. समर 5
हा राष्ट्रीय बालभवनाचा एक प्रसिद्ध कार्यक्रम आहे. समर फिस्टा तसेच देशभरातील भवनांमधील मुलामुलींचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अनेक टीम्स नॅशनल चिल्ड्रन्स असेंब्ली आणि इंटिग्रेशन कॅम्प यामध्ये भाग घेत असतात. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.